welcome to the class. Okay, here I am again with you to learn something new in our science. Okay, so in the science we learn about the plant. So today we will more learn about the animals and their young ones, and the chapter name is, so unit 2 and the chapter name is animals and their young ones. Animals and their young. Okay, animals and their young. This is our chapter name. Okay, so previous chapter we learn more about the plant, but in this chapter we learn more about the animals and their young ones. We see our around many animals is there. Pet animals we kept in your houses. So how to grow the animals? Okay, we learn in this chapter. First of all, we give the important words in this chapter, and the first word is animals. A-N-I-M-A-L-S. Animals means, everyone know animals means prani. Okay, animals means prani. Young. Young means काय? त्यांचे बेबी, आपण त्याला तरुणही म्हणतो. young म्हणजेच त्यांचे बेबी किंवा तरुण. कुणाचे? ॲनिमल्सचे. ओके नाही? देन नेक्स्ट इज प्रोसेस. P-R-O-C-E-S-S. प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया किंवा क्रिया. प्रक्रिया किंवा आपण त्याला क्रियाही म्हणू शकतो. देन नेक्स्ट इज रिप्रोड्यूस. R-E-P-R-O-D-U-C-E-S. रिप्रोड्यूस मीन्स, रिप्रोड्यूस म्हणजे पुनरुत्पादन. म्हणजेच काय? पुनरुत्पादन म्हणजेच पुनर्निर्मिती. पुनर्निर्मिती. नेक्स्ट इज प्रोटेक्ट. P-R-O-T-E-C-T. प्रोटेक्ट. प्रोटेक्ट मीन्स सुरक्षा किंवा सुरक्षित करणे. ओके. नेक्स्ट इज अंडरसाइड. म्हणजेच काय? अंडरसाइड म्हणजेच आतमध्ये. U-N-D-E-R. वेट. U-N-D-E-R-S-I-D-E. अंडर साइड म्हणजेच काय? आत मध्ये. ओके. फर्स्ट वी विल सी एनिमल्स मीन्स प्राणी. यंग मीन्स त्यांचे बेबी किंवा त्यांचे तरुण. ओके, एनिमल्सचे तरुण. प्रोसेस मीन्स प्रक्रिया किंवा क्रिया. रिप्रोड्यूस मीन्स पुनरुत्पादन म्हणजे पुन्हा निर्मिती करणे. देन प्रोटेक्ट मीन्स सुरक्षा. अंडरसाइड मीन्स आतमध्ये. ओके. This is a important word in this chapter. You also write down in your notebook. Okay. So I will rub the board and we see the first is animals. How to grow the animal, how to animals reproduce their baby and their young ones. Okay. So I will show one picture to you. Okay. Look at this picture. Describe what is happening in picture, in each picture. Look at this picture. Everyone see the pictures? Okay. Describe म्हणजेच काय? Look at this picture. हा पिक्चर तुम्हाला एकदम केअरफुली लक्षपूर्वक बघायचा आहे. फर्स्ट पिक्चर, one mother and their baby. Second picture, one dog and their puppy. Third picture, one egg and their bird. Okay. And the fourth picture, one plant is there. The what is the same in this picture? Similarity is there picture. What is the similarity is this picture? म्हणजे सारखेपणा काय आहे? कारण प्रत्येक आता ह्युमन, मदर अँड देअर बेबी, डॉग अँड देअर पपी. म्हणजेच या पिक्चर मध्ये असं सारखेपणा आहे की प्रत्येक ह्युमन बिईंगला, प्रत्येक सजीवांना त्यांचे बेबी असतात किंवा ते रिप्रोड्युसिंग करतात, पुन्हा निर्मिती करतात. कसं करतात? ॲनिमल्स काय करतात? त्यांच्यासारख्याच पपींना जन्म देतात. हो की नाही? बर्ड्स त्यांच्यासारख्याच पिलांना जन्म देतात. हो की नाही? And the next is
ह्युमन बिईंग त्यांच्यासारख्याच एखाद्या बेबीला जन्म देतात. म्हणजे रिप्रोड्युसिंग करण्याचं काम करतात प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला असलं. आणि प्लांट पण तसंच आहे. आता आपण एखादी झाड प्लांटिंग केलं, रोजचं झाड आपण प्लांटिंग केलं तर त्याला काय लागणार, दुसरं काय येणार, रोजच येणार. तिसरं रोजच लावलं त्याला रोजच येणार, हो की नाही. दिस टाइप ऑफ like all living being animals to reproduce to give life to their young ones. म्हणजेच ॲनिमल्स किंवा ऑल लिव्हिंग थिंग्स त्यांच्या बेबींना काय देतात, पुनर्जीवन देतात किंवा त्याची पुनर्निर्मिती करतात. The process by which an animals reproduce another of its own kinds is called reproduction. म्हणजेच एखादा सजीव आपल्यासारख्याच एखाद्या ॲनिमल्सची पुनर्निर्मिती करतो त्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादन म्हणतो. आता कुत्रा म्हणजे डॉग असतो, डॉग त्याच्यासारखाच एका पिल्लाला जन्म देतो. म्हणजे ते दोघं थोड्या कालावधीनंतर डॉग आणि त्याचं पिल्लू सेम दिसायला लागतात. म्हणजे त्याच्यासारख्याच एखाद्या दुसऱ्या यंगवनला किंवा अदर ॲनिमलला जन्म देण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादन म्हणतो. सो लेट अस सी. Animals reproduce in different ways. Some animals directly give birth to babies. Some animals lay eggs from which is offspring hatches. म्हणजेच काय, animals reproduction. Animals reproduction. Animals reproduces. Animals काय करतात, two ways, two different ways there. Okay, some animals give the birth of their baby. काय काही ॲनिमल्स काय करतात, त्यांच्या पिलांना डायरेक्ट जन्म देतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे काही ॲनिमल्स अंडी देतात. म्हणजे अंडी काही कालावधीनंतर काय होतात, त्याच्यामधून त्याचे जे एंगवन आहेत ते बाहेर लागतात. म्हणजे अंडी हॅच म्हणजे अंडी ब्रेकअप म्हणजे तुटल्यानंतर त्याचे जे पिल्ले आहेत त्या अंडीच्या, म्हणजे हे दोन प्रकार आहेत. काही ॲनिमल्स त्यांच्या पिलांना डायरेक्ट जन्म देतात आणि काही अंडी देतात. आणि काही कालावधीनंतर त्या अंड्यातून त्यांची जी बेबी आहे ते एंगवन आहेत ते बाहेर यायला लागतात. सम सिंगल कॉल ऑर्गॅनिम्स split themselves in two. They multiply in this way. Some worms which have more cells in them can become two whole worm if they are cut in half. म्हणजेच काही एकपेशी ॲनिमल्स सिंगल सेल्स म्हणजे सेल्स म्हणजे काय, पेशी, एक पेशी ॲनिमल्स. म्हणजे आपण गांडूळ बघतो, गांडूळ आपण जरी मधून एखाद्या वेळेस तुटला आपल्याकडून, त्याच्या दोन्ही साईडला होल्स असतात. त्यामुळे ते दोन्ही साईडला काय होतं, हालायला लागतं. ह्या साईडला पण आणि ह्या, जिथून ते मध्यंतरी कट झालेत, एकपेशी ॲनिमल्स आहे. एकपेशी ॲनिमल्स म्हणजे काय करतात, ते सुद्धा आपल्या पिलांना जन्म देतात. ॲनिमल्स दॅट गिव्ह बर्थ. नेक्स्ट टॉपिक इज ॲनिमल्स दॅट गिव्ह बर्थ. ॲनिमल्स दॅट गिव्ह बर्थ म्हणजे ते ॲनिमल्स जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात. ते ॲनिमल्स डायरेक्ट पिलांना जन्म. आपण बघू. लाईक सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग. The offspring develops inside the mother's body itself. This process of development varies from animals to animals. While a baby elephant takes about 21 months to develop, a human baby takes around 9 months and the kitten only 2 months. Animals आता पिलांना जन्म देणारे मदर्स. आता ॲनिमल्स मध्ये जे आपण म्हणतो फिमेल आणि मेल. फिमेल जे ॲनिमल्स असतात ते आपल्या पिलांना आपल्या ह्याच्यामध्ये हे करून ठेवतात. जन्म 9 महिने किंवा आता आपलं ॲनिमल्स ह्युमन बिंगचं कसं असतं, आपल्या पिलांना ते आपल्या उदरामध्ये 9 महिने हे करून ठेवतात, प्रोटेक्शन करतात. आणि एलिफंटचा जो कालावधी आहे तो 21 मंथ. एलिफंट जे त्यांच्या पिलांना त्यांच्या वॉर्म मध्ये 21 म्हणजे 21 महिने ते पिलांना आपल्या प्रोटेक्शन देतात. कुठं, त्यांच्या उदरामध्ये. आणि जे कॅट असतात ते 2 महिने आपल्या पिलांना त्यांच्या उदरामध्ये ठेवतात. आफ्टर द 2 months कॅट गिव्ह द बर्थ देअर बेबी. आफ्टर द 9 months humans also give the birth of their baby. After the 11 months, 21 months, elephant also give the birth on their baby. Animals that directly give the birth their babies called the mammals. म्हणजे जे ॲनिमल डायरेक्ट पिलांना जन्म देतात त्यांना काय म्हणायचं, मॅमल्स. काय म्हणायचं त्यांना, मॅमल्स. MAMMALS. यांना काय म्हणायचं, ॲनिमल्स. जे ॲनिमल्स डायरेक्ट पिलांना जन्म देतात त्यांना काय म्हणायचं, मॅमल्स म्हणायचं. ओके.
When the babies are born, most of them are weak and helpless and are taken care of by their mothers till they are able to take care of themselves. They usually feed on their mother's milk. म्हणजे ज्यावेळेस बेबी जन्म घेतात ते काय असतात, हेल्पलेस असतात किंवा एकदम वीक असतात. ते डायरेक्ट स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकत नाहीत. त्यांना स्वतःच्या मदरशी म्हणजेच त्यांच्या आईची गरज असते. जोपर्यंत ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाहीत, म्हणजेच कमीत कमी 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर ॲनिमल्स फक्त स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात. द कांगारू baby is very tiny and has hardly and shape. When it is born, it just has the strength to climb up into its mother pouch and it stay in the pouch for many months where the mother takes care and protects it. कांगारू सगळ्यांनी बघितलंय. कांगारू त्याच्या इथं पाऊच असतो. कांगारूच्या बॉडीमध्ये एक पाऊच असतो. ते त्याच्या पिल्यांना जन्म दिल्यानंतर खूप काळ त्याच्या पाऊचमध्ये ठेवतो. जोपर्यंत त्याला स्वतःचं प्रोटेक्शन करता येत नाही तोपर्यंत कांगारू त्याच्या म्हणजे बेबीला सोबत घेऊन कॅरी करून प्रत्येक ठिकाणी आपलं अन्न शोधतो आणि प्रोटेक्शन करण्यासाठी फक्त कॅरी करून तो आपल्या पिल्लांना सोबत घेऊनच ते काम करत असतो. खूप महिने त्याचे पिल्ले त्याच्या पाऊचमध्ये त्याच्या पिशवीमध्ये असतात. न्यू बॉर्न रॅबिट्स अँड किटन्स आर हेल्पलेस अँड ब्लाइंड ॲट बर्थ बट बिगिन टू लुक लाईक देअर मदर्स आफ्टर 2 and 3 weeks. आता डॉग पपीला जन्म देतो हो की नाही, कॅट किटनला ज्यावेळेस ते दोन्ही पिलांचा जन्म होतो त्यावेळेस त्यांचे जे आईज असतात ते एकदम ब्लाइंड असतात, म्हणजे बंद असतात. ते चालता पण येत नाही. आफ्टर 2 or 3 weeks दे कॅन लुक लाईक देअर मदर्स. म्हणजेच कॅट कुणासारखं, किटन कुणासारखं दिसतं, त्याच्या मम्मी सारखं म्हणजेच कॅट सारखं दिसणार नाही. डॉगचा पप्पी कुणासारखं दिसणार, थोड्या कालावधीनंतर त्यांच्याच मम्मी सारखा म्हणजेच डॉग सारखा दिसणार. So next is the wild beast and the zebra falls are their feet movement after they are born as their lives can be in the danger from predators and the leopards and lion. आता झेब्रा हा सुद्धा ॲनिमल डायरेक्ट पिलांना जन्म देतो, पण त्याच्या पिलांना प्रोटेक्शन म्हणजे प्रेडेटर्स शिकाऱ्यापासून धोका असतो. कारण ते स्वतःच प्रोटेक्शन करू शकतात. काही कालावधीनंतर ते कुठेतरी सर्चिंग करायला गेले फूड, त्यावेळेस त्यांच्या पिलांना म्हणजे झेब्रा जो असतो किंवा अदर ॲनिमल्स जे आपण डिअर म्हणतो त्यांच्या पिलांना धोका असतो. कुणापासून, शिकाऱ्यापासून. मग शिकारी कुठे येणार, ते लिपोर्ट आहेत, लॉयन आहेत किंवा टायगर आहेत, त्या म्हणजे ते काय करतात, डायरेक्ट पिलांवर अटॅक करतात. त्यामुळे झेब्रांची जी पिले असतात किंवा त्यांची जी बेबी असतात, त्यांचे जे एंगवन असतात, त्यांना थोडासा धोका असतो, म्हणून ते प्रोटेक्शन करतात काही कालावधीनंतर. आफ्टर दॅट 2 or 3 months दे कॅन एबल टू प्रोटेक्ट हिमसेल्फ. ह्युमन बेबीज टेक द लॉंगेस्ट टाइम टू ग्रो. ह्युमन बेबीज म्हणजेच काय, माणसांची संतती, माणसाच्या संततीला खूप कालावधी लागतो मोठं होण्यासाठी. ओके नाही. आता छोटंसं बाळ जन्म घेतलेले, छोटंसं बाळ लगेच 2 दिवसानंतर रांगायला लागतं का, किंवा लगेच 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर चालायला लागतं का? खूप कालावधी लागतो. त्यांचं एक पार्टिशन आहे, त्यांचं एक डिवायडेशन आहे. 2-3 महिन्यानंतर ते थोडंसं पालतं पडायला लागतं. आफ्टर 2 months दे कॅन सीट, मग ते रांगायला लागतं. दे कॅन स्टँड, मग हळूहळू एक पाऊल टाकत ते मोठं व्हायला लागतं. म्हणजे त्यांचा कालावधी येतो एकदम स्लो आहे. कसा ग्रो होण्याचा कालावधी ह्युमन बिंगच्या बेबींचा कसा आहे, अदर प्राण्यापेक्षा अदर ॲनिमल्सपेक्षा कसा आहे, कंपॅरिझन केलं तर स्लो आहे. सो वी सी द नेक्स्ट टॉपिक, ॲनिमल्स दॅट ले एग्स. ॲनिमल्स दॅट ले एग्स. म्हणजेच काय, ॲनिमल्स दॅट ले एग्स म्हणजेच काय, आता जे ॲनिमल अंडी देतात ती प्राणी, जे ॲनिमल्स अंडी देतात ती प्राणी म्हणजे ॲनिमल दॅट ले एग्स, ते प्राणी बघूत आपण. ॲनिमल्स अदर दॅन मॅमल्स रिप्रोड्यूस बाय लेइंग एग्स. These eggs are either left to hatch out in the sun, buried and in sand by the mothers or fathers sitting on it. म्हणजेच काही ॲनिमल्स अंडी देतात, पण ते अंडी फुटतात कशी, कारण त्याचे पॅरेंट्स असतात ज्यावर ते अंड्यावर ज्यावेळेस त्यांना उबदारपणा देतात किंवा त्याच्यावर बसून, जे आपण एक कोंबडींचं बघतो, हेन्सचं बघतो, त्या अंड्यावर ती कोंबडी जाऊन बसते, फादर्स किंवा मदर्स, त्या उबदारपणा मिळतो त्या अंड्याला. आफ्टर द 2 days वन डे
अंडी काय होतात, फुटतात आणि त्या अंड्यामधून पिले बाहेर येतात. The developing baby, which is called the protected by the different layer in the eggs, white and little hard, is called the jelly-like white proteus. आता इथं एग दिलेलं आहे, ओके नाही. आता एग हे अंड्यामध्ये पिले असतात. प्रत्येक एग, आता व्हाईट एग दिलेला आहे तर हेनचा समजू आपण. सपोज दिस एग इज अ हेन एग, ओके. दॅट एग शेल, एग शेल कशाला म्हणायचं, जे बाहेर कवर असतं ना हार्ड, त्याला म्हणायचं एग शेल. त्याच्यानंतर एक छोटंसं व्हाईट असतं पण ते मऊ असतं, त्याला काय म्हणायचं, अल्ब्युम. आणि त्याच्यामध्ये जे पिवळा बल्क असतो, अंड्याचा पिवळा बल्क, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन आणि मिनरल्स अवेलेबल असतं. अंड्याचा पिवळा बल्क खाल्ल्यानंतर खूप म्हणतात ना, डॉक्टर्स पण आपल्याला हे देतात की अंड्याचा मधला पिवळा बल्क खाल्ला पाहिजे. तो योल्क म्हणजे त्याच्यामध्ये मिनरल्स आणि प्रोटीन हे खूप प्रमाणात असतं. हे अशा प्रकारे जे अंडी आहेत त्याच्यामधून कोश बाहेर येतो. एम्ब्रियो इथं आपण दिलेलं आहे. एम्ब्रियो कधी येतो बाहेर, ज्यावेळेस त्या अंड्याला उबदारपणा मिळतो. अशी बाहेर टाकल्यास हे होतात का, नाही होणार. ते हॅच म्हणजे ते फुटणार नाहीत किंवा ते ब्रेक होणार नाहीत. ज्यावेळेस अंडी कोंबडी म्हणजे हेच ज्यावेळेस ले एग करते त्यावेळेस थोड्या कालावधीनंतर त्याला उबदारपणा देण्यासाठी त्यावर अंड्यावर जाऊन ती स्वतः बसते किंवा फादर्स जे कुणी असेल ते बसतात आणि आफ्टर द 1 डे ते एग्स काय होतात, हॅच होतात आणि थोड्या कालावधीनंतर त्याच्यामधून एक छोटंसं हेन्सचं जे बेबी आहे, जे एंगवन आहे ते बाहेर येतं. Once the egg hatches, the parent birds feed the protect and the young ones till they look after themselves. बर्ड्सचं पण तसंच आहे. जे बर्ड्स पिल्लांना जन्म देतात का, बर्ड्स पण काय करतात, अंडी देतात म्हणजे एग्स देतात, हो की नाही. आता आपण प्रोसेस बघणार आहोत पुढची, जे की आता अंडी आणि कोश, द सायकल ऑफ द मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस, METAMORPHOSIS म्हणजेच काय, निसर्गाने घडवलेला बदल. निसर्गातूनच असतो. जसं की छोटंसं पिल्लू, त्याचं अंड्यामध्ये रूपांतर, अंड्यामधून पिल्लामध्ये, पिल्लामधून ते उडायला लागतं हळूहळू, मग स्वतःचं अन्न सर्चिंग करायला लागतं. म्हणजे हा बदल म्हणजेच निसर्गातून झालेला बदल म्हणजेच काय म्हणतो त्याला, मेटामॉर्फोसिस, ओके. Some animals and insects go through several changes before they become adults. The biological process by which an animal physically goes through different forms before it finally becomes in adults are called the metamorphosis. Okay, we see the next topic, metamorphosis. म्हणजेच काय, निसर्गामधून झालेला बदल तो ॲनिमल्स मध्ये होत असतो. म्हणजे अंडी देण्यापासून त्यांची ग्रोथ त्या ॲनिमल्स सारखे म्हणजे त्याच्यासारखे दिसण्यापर्यंत होणे म्हणजे ती प्रक्रिया म्हणजेच मेटामॉर्फोसिस म्हणून आपण ओळखतो. तिथंच आपण बघितलेलं आहे द बटर सायकल, बटरफ्लाय रिसायकल बघू. द बटरफ्लाय ले हर एग्स ऑन द अंडर साइड ऑफ द लीव्स. ओके, ही पहिली प्रोसेस आहे आपली. लुक ॲट दिस पिक्चर. अ बटरफ्लाय ले हर एग्स ऑन द अंडर साइड ऑफ द लीव्स. बटरफ्लाय काय करतात, त्यांची जे अंडी आहेत ते कशावर देतात, पानाच्या वरच्या भागावर. पानाच्या असा पान असतो सरळ, त्याच्या जे आतमधला भाग असतो मऊ, त्याच्यावर ते अंडी देतात. आफ्टर दॅट द एग्स हॅच इनटू द कॅटरपिलर विच फीड ऑन द लीव्स. कॅटरपिलर म्हणजे काय, सुरवंट, त्याला आपण थोडक्यात आळी पण म्हणू शकतो. थोड्या कालावधीनंतर ते एग्स काय होतात, फुटतात आणि त्याच्यामधून एक छोटीशी आळी किंवा सुरवंट बाहेर येतो. ते काय करतात, कशावर जगतात ते सुरवंट, पानं खातात. ते काय खातात, पानं खातात. कशाची, ज्या झाडावर त्यांनी अंडी दिली तेच पान ते खायला लागतात किंवा अदर चालत जाऊन त्या दुसऱ्या पानावर जाऊन ते पानांचं सेवन करतात. द कॅटरपिलर फीड क्विकली अँड देम बिल्ड कोकन अराउंड द थिमसेल्फ. इज स्टेज इज कॉल्ड द पुपा. म्हणजेच काय, कॅटरपिलर काय करतात, स्वतःभोवती एक आवरण बनवतात. काय करतात, स्वतःभोवती आवरण. ते शंखाच्या आकाराचं असतं, त्याला आपण काय म्हणतो, अंडी आणि कोश म्हणतो. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पुपा. The caterpillars slowly change their shape inside the pupa and develop into the butterfly. म्हणजेच ते पुपा नंतर बाहेर येतं. म्हणजे ते पुपा पण थोड्या कालावधीनंतर काय होतं, ब्रोकन होतं म्हणजे तुटतो. त्याच्यानंतर काय होतं, बटरफ्लाय डेव्हलप म्हणजे निर्मिती कशाची होती, बटरफ्लायची, जे की आपल्याला इथं सुरुवातीला अंड दिलेलं आहे. Then they break the pupa and fly away. The butterfly ready to fly. म्हणजेच काय, अंडी, आळी, कोश अँड नेक्स्ट द बटरफ्लाय. हे काय प्रोसेस आहे, कशाची आहे, द बटरफ्लाय गोज इन 4 स्टेज फॉर्म ऑफ द लाईफ. बटरफ्लायचे कसं आहे, 4 अवस्था आहेत. पहिले काय, अंडी, परत
अळी किंवा सुरवंट, पुरत काय कोश आणि शेवट काय बटरफ्लाय. म्हणजेच पहिल्यांदा अंडी देणार, दुसऱ्यांदा त्याचं अळीमध्ये किंवा सुरवंटामध्ये रूपांतर होणार, नंतर त्याचा कोश तयार होणार आणि नंतर परत असाच एक बटरफ्लाय तयार होणार. ठीक आहे, तर आपण तसाच एक प्रकार बघू खाली जो बेडूक म्हणजे फ्रॉगचा दिलेला आहे. ओके नाही, द फ्रॉग ले इट्स एग इन वॉटर इन लार्ज क्लस्टर कॉल द स्पॉन्स. म्हणजेच काय, हे पण काय करतात, एक अंडी देणारी आहेत. दॅट ॲनिमल्स दॅट ले एग्स कोण आहेत, हे बटरफ्लाय पण आहे आणि त्याच्यामध्ये आपण फ्रॉग एक घेतलेले आहे. हे काय करतात, कोशामध्ये म्हणजे समूहामध्ये अंडी देतात. कुठं देतात, पाण्यामध्ये. कुठं देतात, पाण्यामध्ये समूहात. म्हणजे एक अंडी देणार का नाही देणार, समूहामध्ये अंडी देणार. द यंग वन्स हॅच फ्रॉम द एग्स देज आर नोन ॲज द टॅडपोल्स. म्हणजे त्याला काय म्हणायचं, ते अंडी जर फुटल्यानंतर हळूच त्याच्यानंतर बाहेर छोटेसे फ्रॉग म्हणजे त्याला शेपटी असणार. शेपटी असणारे जे छोटे छोटे फ्रॉग आहेत ते बाहेर यायला लागणार. आपल्याला पाण्यामध्ये दिसतात बघा, ते काय असतात, छोटेसे यंग वन्स असतात फ्रॉगचे, जे अंड्यामधून डायरेक्टली बाहेर आलेले असतात. त्याला आपण एकदम छोटंसं बेडूक पण म्हणतो. ॲज दे ग्रो द टॅपलोड लोज देअर टेल्स. म्हणजे जसं जसं ते मोठं व्हायला लागतं त्याची काय होते, टेल्स निघून जाते. त्याचं रूपांतर म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या बेडूकमध्ये होतं. आफ्टर द फायनली दे ग्रो इन टू द अडल्ट फ्रॉग. म्हणजे थोड्या काळात त्याचे शेपूट थोडंसं टेल दिसायला लागले ना, ते पण जसं जसं ते बेडुकाचा आकार वाढायला लागतो तसं तसं ते टेल आहे ते काय होते, संपुष्टात येते. हे झालं म्हणजे ह्याचं पण काय, अंडी अळी कोश आणि परत एकदा बेडूक. म्हणजे जसा ही प्रोसेस आहे तशीच ह्याची आहे. आणि प्रत्येक जे अंडी देतात त्यांची प्रत्येक ॲनिमल्सची अशीच प्रोसेस असणार आहे. अजून एक खाली दिलेला आहे, द एग्स ऑफ ड्रॅगन फ्लाय. तसंच दिलेलं आहे, म्हणजेच आपण त्याला पानघोडा म्हणतो. द एग्स हॅच इनटू द टायनी बेबीज कॉल्ड द निम्स विच डू नॉट हॅव विंग्स देन ग्रॅज्युअली डेव्हलप विंग्स ॲज दे बिकम अ अडल्ट. तसंच आहे, ते पानावर अंडी देणार, परत त्याचं कोशामध्ये रूपांतर होणार, हळूहळू त्याचं छोटासा एक पानघोडा त्याच्यामध्ये, आणि आफ्टर द दे कॅन रेडी टू फ्लाय. म्हणजेच प्रत्येक जे अंडी देणारे ॲनिमल्स असतात त्याचं रूपांतर हळूहळू अंडी अळी कोश आणि परत त्याचं जे ॲनिमल्स जसं त्यांचं अंडी दिलेलं होतं तसंच ते रूपांतर होणार. मग आता आपण या लेसन मधून काय पाहिलं, दोन प्रकार पाहिले ॲनिमल्सचे. कुठले ॲनिमल्स, जे ॲनिमल्स जे प्राणी पिलांना डायरेक्ट जन्म देतात तो एक, आणि दुसरा एक जे ॲनिमल्स अंडी देतात आणि नंतर त्याच्यामधून त्यांचा पिलांचा जन्म होतो. असे किती प्रकार पाहिलेत, दोन पाहिलेत. आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण दिले. आता कुठले ॲनिमल्स दॅट गिव्ह द बर्थ, त्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल दिलेत आपण देऊ इथं. काऊ, डॉग, परत ह्युमन बीइंग, ओके नाही, देन कॅट अँड ऑल्सो टायगर लॉयन, टायगर लॉयन्स. हे काय करतात, आपल्या पिलांना डायरेक्ट जन्म देतात. आणि याचे एक्झाम ॲनिमल दॅट ले एग्स. आता ह्याचं आपण एक्झाम्पल देऊ. कुठले आहेत, बटरफ्लाय, then frog, then other snake, and also which animals, birds. That animal lay their eggs, and that animal also give the birth to their baby. So in this chapter we learn, what we learn, how do animals reproduce their baby, which animals give the birth of their baby, which animal give the that leg. Okay, so I will give some examples here. Give the birth their animals example I will give to you. Legs animals given to example I will give to you. So that is time is a homework time. Okay, so which homework I will give to you? So I will give to you some easy homework. Okay, so open your notebook and pen and write down the homework with me. So my first question is, answer the following question. Answer the following question. Okay, first question, how do mammals reproduce? How do mammals reproduce? मॅमल्स म्हणजे काय, कुणाला म्हणायचं मॅमल्स, जे प्राणी पिलांना डायरेक्ट जन्म देतात त्यांना आपण मॅमल्स म्हणायचं. म्हणजे कसे जन्म देतात,
किंवा कशा पद्धतीनं कुठले कुठले ॲनिमल्स आहेत ते. हाऊ डू मॅमल्स रिप्रोड्यूस, मॅमल्स जे पिलांना जन्म देणार आहे ते कशा प्रकारे देणार ते आपण इथं लिहायचे. द सेकंड इज नेम 3 मॅमल्स, नेम 3 मॅमल्स and 3 animals, 3 animals that lay eggs. आता इथं काय लिहायचंय, animals, name 3 mammals and 3 animals that lay eggs. म्हणजेच काय, 3 अशा प्राण्यांची नावं लिहायची की जे पिलांना जन्म देतात आणि 3 अशा प्राण्यांची नावं लिहायची की ते डायरेक्ट अंडे देतात, हो की नाही. अँड द लास्ट वन इज नेम 3, नेम द डिफरंट, नेम द डिफरंट layers of egg. नेम द डिफरंट लेअर ऑफ एग. आपण पिक्चरमध्ये दाखवलेले आहे त्याला किती लेअर आहेत, 3 लेअर आहेत. ते 3 लेअर इथे तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचे आहेत. ओके, यू ऑल्सो राईट डाऊन द आन्सर व्हेरी वेल. आय होप you understand the chapter very well. Thank you very much.